The Academy is very popular and famous in Maharashtra for competitive exam. तर सगळ्या मुलांनी तुम्ही काय करायचंय, तर हा क्लास जो आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा तुम्हाला कंपल्सरी अटेंड करायचा आहे, अँड यू हॅव टू अटेंड विथ नोटबुक्स. ओके स्टुडंट्स, टुडे इज द फर्स्ट लेक्चर ऑफ दिस फर्स्ट टू फोर्थ क्लास. This course is for 21 days. Okay. In 21 days, you have to improve your writing and speaking skills. Most you have to improve your speaking. You have small childs, म्हणजे पहिली ते चौथीच्या मुलांच्यासाठी हा इंग्लिशचा आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा जो कोर्स आहे तो आपल्याला अतिशय छान प्रकारे मला सांगितल्याप्रमाणे दिस इज टोटली फ्री. ओके, तर 21 दिवसांचा कोर्स आहे, तो एक लेक्चर सुद्धा तुम्हाला काय करायचंय, मिस करायचं नाहीये. कंपल्सरी सगळ्या मुलांनी अटेंड करायचा आहे हा कोर्स. आता आपण काय करूया, ह्या आपल्या टीचिंग साठी काय करूया, सुरू करूया. ओके स्टुडंट्स, सो फर्स्ट आय विल टीच यू अल्फाबेट्स. आपले जे इंग्लिश चालू होतं ते पहिल्यांदा जसं मराठीमध्ये मुळाक्षरांची सुरुवात होते, पहिल्यांदा आपल्याला पहिली ते चौथीच्या मुलांना अल्फाबेट्स हे काय असतात, लर्न असतात, माहिती असतात, पाठ असतात. पण फर्स्ट स्टँडर्ड यू हॅव टू नो द अल्फाबेट्स. ओके, अल्फाबेट्स म्हणजे इंग्रजी मुळाक्षर A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y and Z. There are 26 alphabets in English. Okay, किती अल्फाबेट्स आहेत आपल्या इंग्लिश मध्ये, 26 अल्फाबेट्स आहेत. अल्फाबेट्स म्हणजे इंग्रजी मुळाक्षर. अँड देअर आर टू टाइप्स म्हणजे कसे आहेत हे पण लक्षात ठेवा. आता जसं मी तुम्हाला इंग्लिश मध्ये बोलताना कसं कॅपिटल लेटर्स म्हणजे अल्फाबेट्स मध्ये, सो यू हॅव टू ऑल्सो स्पीक लाईक दिस. बोलताना सुद्धा आपल्या इंग्लिश अल्फाबेट्स यू हॅव टू से. सो आय एम रायटिंग नाउ द टू टाइप्स. ओके, दिस इज द 26 alphabets in English. There are two types. Okay, at this first type, capital letters. Capital letters are there. कोणते आहेत, पहिले कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर्स म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो मोठी लिपी, ए बी सी डी, ही कॅपिटल लेटर्स आहेत. अँड सेकंड टाइप इज द स्मॉल लेटर्स. आता आपण दुसरा कुठला बघायचा आहे, स्मॉल लेटर. बरीच मुलं स्मॉल लेटर मध्ये भरपूर कन्फ्युज होतात. सो यू हॅव टू राईट कॅपिटल अँड देन स्मॉल लेटर्स. म्हणजे तुमच्या बरोबर काय होणार आहे लक्षात, ए बी